जाऊया पुढच्या बातमीकडे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे आणि बेस्ट संपावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सुद्धा आता निष्फळ ठरली आहे आणि बेस्ट कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, त्यामुळे त्यांचा संप हा सुरूच आहे। मुंबईमध्ये बेस्ट कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे मुंबईकरांचे हाल हे सुरूच आहेत। आज तर नीटची परीक्षा आहे, संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं, मात्र बेस्ट कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। तर आज बेस्ट बंदचा तिसरा दिवस आहे आणि काय नेमका आज तिसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल होतात, काय नेमकी मुंबईच्या रस्त्यांवरची परिस्थिती आहे, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। खासगीकरणाच्या विरोधात आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। आजचा संपाचा तिसरा दिवस असून या संपामुळे मुंबईमध्ये मुंबईकरांना जो आहे तो फटका बसतोय। बेस्ट कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तिसरा दिवस आहे, तुमच्यासोबत पहिली बैठक पार पडली, ती निष्फळ ठरली। 2 दिवस झाले, काय हालचाल दिसत नाही। निष्फळ म्हणजे त्यामध्ये कुणीतरी जाणीवपूर्वक जे प्रताप सरनाईकांबरोबर बैठक झाली त्याच्यामधले जे मुद्दे होते, मेन चर्चा केलेली मुद्दे, ते कुठेतरी समोर येऊ देत नाहीत। त्याच्यावर दडपण टाकून इतर काही मुद्दे तिथे दाखवले जातात आणि प्रसारित केले जातात प्रसारमाध्यमावरती, व्हॉट्सअपवरती। आम्ही जवळजवळ आता माझी सर्व्हिस 16 वर्ष झालेली आहे। त्या हिशोबाने बघायला गेलं तर आम्हाला पगार काहीच नाही आहे। तुम्हाला जेव्हा इमर्जन्सी आठवते तेव्हाच तुम्हाला BST कामगार दिसतो, तुम्हाला जेव्हा काय आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला BST कामगार दिसतो। कोरोनाची महामारी असू द्या किंवा पुढे वादळ आलेले असू द्या किंवा काही असू द्या, BST कामगार तुम्हाला दिसतोय, पण त्यांची जेव्हा हक्काच्या मागण्या असतात तेव्हाच तुम्हाला ते गव्हर्नमेंटचे माणसं दिसतच नाही आहेत। फक्त कामापुरता आमचा उपयोग करून घेतला जातोय। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, त्या आमच्या मागण्या सगळ्या मान्य झाल्या पाहिजेत। यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, आयुक्त आणि आमच्या जनरल मॅनेजर लेखी आश्वासन आणि निर्णय झालेला पाहिजे आम्हाला लेखीमध्ये। हे हाल होऊ नयेत यासाठी सरकारी पातळीवरती कशा पद्धतीने हालचाली होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश सह, सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।